नमस्कार, मी स्वाती माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्यासोबत काय घडले, असे तुमच्यासोबतही घडते का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। तर मी हे काही 3 ब्लाऊज शिवलेले होते। हे 3 ब्लाऊज मी एका दिवसात शिवले। सकाळी जे बसले ते 4 वाजोस्तर मी हे ब्लाऊजच शिवत होते। त्यात मुलांचं खाणं पिणं सगळं व्यवस्थित त्यांचं पण बघणं येतं। तर हे ब्लाऊज त्यांनी मला गेल्या आठवड्यात आणून दिले होते आणि जोपर्यंत हे ब्लाऊज माझे शिवून झाले नव्हते तोपर्यंत त्यांचा दररोज फोन यायचा की ब्लाऊज शिवले का, ब्लाऊज शिवले का, मला लागत आहेत, या शनिवारी मी येऊन ब्लाऊज घेऊन जाईन, या शनिवारी मी ब्लाऊज येऊन घेऊन जाईन, असं त्या मला सारखं फोन करून सांगायच्या। पण जेव्हा मी हे ब्लाऊज शिवून ठेवले, आज दुसरा तिसरा दिवस आहे तरीही ते आल्या नाहीत। फक्त त्यांनी एकदा कॉल केला की ब्लाऊज झालेत का शिवून? मी म्हणलं झालेत शिवून, तर फक्त येते म्हणलं आणि ठेवून दिला। तर हा बघा, हा त्यांच्या मुलीचा ब्लाऊज आहे। ह्या ब्लाऊजच्या डिझाईन बाहीची जी स्लीवची डिझाईन आहे ना, ह्या स्लीव्जला काय म्हणतात ते त्यांना कळलं नाही। ते आल्या आणि मला म्हणल्या ती खिडक्यांची डिझाईन असते ना ती बनवायला सांगितली। मग मी त्यांना मोबाईलमध्ये फोटो दाखवले। मग त्यांनी सांगितले की अशी बनवायची आहे। मग मोबाईलमधले फोटो बघून त्या अशा म्हणल्या ह्याला खिडक्यांची डिझाईन असं त्यांनी नाव दिलेलं आहे। हा त्यांच्या मुलीचा ब्लाऊज आहे आणि हाही त्यांचाच ब्लाऊज आहे। हा सिंपल होता अस्तर लावून, पण त्या आणखीनही आलेल्या नाहीत, त्यामुळं माझा जीव एकदम थोडा झालेला आहे। आम्ही एकदम मन लावून काम करतो आणि मग तुम्हीही सांगितलेल्या वेळेत येऊन ते घेऊन गेलात की आम्हालाही चांगलेच वाटते। हा एक ब्लाऊज आहे। हा मी काल घेतलेला आहे शिवायला। आरी वर्क केलेले आहे। चंद्रकोर पैठणी असते ना आपली, त्या चंद्रकोर पैठणीचा हा ब्लाऊज आहे। हे जे आहे ही स्लीवची डिझाईन आहे। चंद्रकोर साडीमुळे त्यांनी डिझाईनही स्लीव्जला तशीच दिलेली आहे, चंद्रकोर आकाराची। पूर्ण स्लीव्ज म्हणजे छान वर्क केलेलं आहे। ही एक स्लीव्ज, ही दुसरी स्लीव्ज आहे। हा पुढचा गळा आणि हा बॅकनेकचा गळा आहे। हाही ब्लाऊज मला 26 तारखेपर्यंत शिवून पूर्ण करायचा आहे। 27 तारखेला त्या मुलीच्या घरी एक लग्न आहे, त्यामुळे मला तिला हा ब्लाऊज शिवून द्यायचा आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुमच्यासोबतही असा काही अनुभव तुम्हाला आला असल्यास मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेही मला कमेंटमध्ये सांगा।